नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. स्वतःची किंमत वाढवायची आहे तर काही नियम आहेत. ते नियम तुम्ही समजून घ्या आणि ते नियम तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये, तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळवा. लोक तुम्हाला किंमत देत नाही का? तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल आणि लोकांनी तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल तर हे नियम तुम्ही लक्षात घ्या, समजून घ्या आणि त्या नियमाची अंमलबजावणी आत्तापासूनच करायला तुम्ही शिका. तुम्ही काय करत आहात किंवा तुम्ही काय करणार आहात हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवा. म्हणजेच तुम्ही काय काम करताय किंवा तुम्ही काय करणार आहे हे लोकांना सांगत बसू नका, तर ते लोकांपासून लपवून ठेवा. याचाच अर्थ आहे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत समजा पोचू शकला नाही तर तुमच्या ध्येयाला, तुमच्या विचाराला लोक हसतील आणि म्हणतील काय नुसता बोलघेवडा आहे, बोलका पोपट आहे, असं लोक तुम्हाला म्हणतील आणि तुमच्यावरती हसायला सुरुवात करतील. लोकांना तुम्ही काय करणार आहात हे सांगण्याची बिलकुलही गरज नाही. त्यांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या. लोकांशी बोलताना मोजून मापूनच बोलत चला. बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाही. वायफळ बडबड किंवा वायफळ चर्चा ते करत नाही आणि हो, व्यर्थ बोलण्यामध्ये ते कधीच आपला वेळ वाया घालवत नाही. म्हणून नेहमी बोलत असताना संयम ठेवा. गरजेपेक्षा कमी बोला आणि गरजेपेक्षा जास्त केलेली बडबड सरते शेवटी आपल्यालाच ती काय करत असते, मूर्ख ठरवते. कारण अति जे बोलण्याच्या ओघामध्ये आपण एखादं का होईना हास्यास्पद विधान करतो, हास्यास्पद आपण बोलतो. आणि या उलट जर तुम्ही शांतपणे विचार करून कमीत कमी शब्दामध्ये जर तुम्ही बोललात तर लोकांवरती, जनमानसांवरती एक वेगळी छाप पडते. तुमच्या कमीत कमी बोलण्यानं समोरचा जो माणूस आहे तो माणूस व्यवस्थितरित्या तुमचं बोलणं ऐकून घेतो आणि तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये चांगल्या रीतीनं जर बोलला तर ती व्यक्ती, समोरची व्यक्ती ऐकून घेते आणि आपल्याला ती समजून घेते. स्वतःची इमेज आहे, ती इमेज जपायला आता तुम्ही शिकणं आवश्यक आहे. इमेज वरवर जी वाटतंय त्या इमेजवरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गोष्टी ह्या अवलंबून असतात. लोकांवरती प्रभाव टाकण्यासाठी जी तुम्हाला ऊर्जा जरुरी असते ती ऊर्जा, खरं तर मला असं वाटतं की ती ऊर्जा प्रतिष्ठेतून येत असते. म्हणून असं म्हटलं जातं की कॅमेरा फोटो बनवतो. लक्षात घ्या, कॅमेरा फोटो बनवतो, मात्र इमेज म्हणजेच प्रतिष्ठा, म्हणजे इमेज ही माणसाला बनवावी लागते. त्यासाठी आपण आपली प्रतिष्ठा जपणं आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःची इमेज जी आहे ती अशी तयार करा, अशी बनवा की तुमची चेष्टा करताना, तुमची मस्करी करताना एखाद्याला 100 वेळा नव्हे तर अनेक वेळा विचार करावा लागेल. मग इमेज कशी तयार होते? तुमचं राहणीमान, तुमची श्रीमंती, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, या सर्व गोष्टींवरती माणसाची अर्थात आपली इमेज तयार होत असते. त्यासाठी काय करायचंय? म्हणून राहणीमान सुधारा. लक्षात घ्या, म्हणूनच राहणीमान सुधारा आणि मेहनत करून पैसा कमवा. बोलताना शब्द मोजकेच मात्र प्रभावीपणे बोला. प्रभावीपणे त्या शब्द बोलताना वापरा आणि आपल्याला दिलेले जे काम आहे ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करायला शिका. पुढील आहे, आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा एखाद्या चुकीमुळे धुळीला मिळत असते. म्हणून कोणतेही काम हे विचारपूर्वक करा. त्या कामातून तुमची इमेज खराब होणार नाही. लोक तुम्हाला जसे पाहतात तशी तुमची प्रतिमा
खरं तर तयार होते, बनत जाते. यासाठी माझं स्वतःचं मत आहे, तुम्हाला जगायचंय तर राजासारखं जगा आणि राजासारखंच काम करा आणि लोकांसमोर स्वतःला राजासारखंच दाखवा. स्वतःला कमी समजू नका. इतरांसमोर स्वतःमधले जे दोष आहे ते सांगत बसू नका, त्याचं प्रगट करत बसू नका आणि संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायला शिका. आणि तुमच्यातली असणारी जी प्रतिभा आहे, तुमच्यातले असणारे गुण आहे, त्यावेळेस तुम्ही अवश्य पद्धतीनं दाखवून द्या. स्वतःवर जो अगाध विश्वास आता तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. अर्थात सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. आणि जो माणूस स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याच्यावरती सगळी दुनिया ही विश्वास ठेवत असते. जर तुम्हाला लोकांपासून मान हवा असेल, मी शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जर तुम्हाला लोकांपासून मान हवा असेल तर थोडंसं तुम्ही आता लोकांपासून बाजूला अर्थात दूर राहायला शिका, अंतर ठेवून वागायला शिका. आणि तुम्ही सहज जितके लोकांना अवेलेबल असाल, सहज रीतीने तुम्ही उपलब्ध व्हाल तर लोक तुम्हाला किंमत द्यायला थोडंसं विचार करतील. आणि लोक तुम्हाला, जर एखादी व्यक्ती सहजपणे जर उपलब्ध झाली, अवेलेबल झाली, तर लोक तुम्हाला किंमत द्यायला सुरुवात करणार नाही. त्यासाठी लगेचच लोकांना अवेलेबल होऊ नका. आणि एखादं निमंत्रण असेल, एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जर बोलवलं नसेल तर त्या ठिकाणी स्वतःहून काही कार्यक्रमाला तुम्ही जाऊ नये. आणि जर लोकांनी तुम्हाला विचारलं नसेल आणि लोकांनी सांगितलं नसेल, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या गुणांचं प्रदर्शन अजिबात करू नका. या सर्व बाबींचा जर तुम्ही विचार केला तर निश्चित प्रकारे या पद्धतीनं हे नियम तुम्ही जर आजपासून फॉलो केले तर तुम्हाला किंमत मिळेल. अर्थात जग तुम्हाला किंमत देईल आणि तुमची प्रतिष्ठा, मान सन्मान वाढेल. तर बांधवांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.